शुभ्रा, तुझी ही सोबत मला प्रत्येक जन्मात हवी. प्रत्येक जन्मात मी तुमचीच आहे. गेल्या जन्मात होते, ह्या जन्मात आहे आणि पुढच्या प्रत्येक जन्मात तुमचीच असेल. आता यानंतर एका दिवसाचाही दुरावा नको. एका दिवसाचा, एका क्षणाचाही दुरावा नसेल. तुझी ही सोबत प्रत्येक जन्माची आणि प्रत्येक श्वासाची असेल. मधु, हे सगळे गत जन्म, पुनर्जन्म, या सगळ्या गोष्टींबद्दल मला माहित असताना देखील मी या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवल्या. याचा तुम्हाला राग आला असेल ना? नाही हो बाबा, राग कसा येईल? नाही, काय आहे वसुधा, आतापर्यंत तुमच्याशी बोलल्याशिवाय मी कुठलेही निर्णय घेतले नाहीत, पण नेमकं या बाबतीत मी उलट वागलो. या सगळ्या प्रकाराची अगदी बाहुलीला देखील कल्पना होती, पण तुम्हाला अनभिज्ञ ठेवलं गेलं. बाबा, खरं म्हणाल तर मला याचा राग आला होता. पण विचारू कसं, हा प्रश्न होता मनात, हो ना? या वाड्यात नांदणार हसर गोकुळ एकाएकी संपलं. अण्णा गेले, त्या पाठोपाठ सदाशिव दादा आणि वासंती वहिनीचा अपघातात मृत्यू झाला. एक दिवस अचानक पार्वती वहिनी ही नाहीशी झाली घरातून. मग उरलो फक्त मी, भागीरथी ताई, उपऱ्यासारखे राहणारे भालचंद्रराव आणि एक भकास झालेला वाडा. महादेव दादा होता, पण तोही असून नसल्यासारखाच. एक दिवस तोही गेला.
आयुष्यात जगून काय करायचं असा प्रश्नही मला पडला. हे सगळे मला का सोडून गेले असं अनेकदा मी देवाला विचारलं. तो आपल्याकडे पाहतो, आपलं ऐकतो, पण आपल्याशी बोलत नाही. त्याला आपण काय करणार? आधार हरवल्यासारखं वाटत असतानाच माझ्या आयुष्याची सुरुवात करायला मला भागीरथी ताईनं खूप मदत केली. पण सुरुवात झाल्या झाल्याच तीही गेली. मग हा वाडा आणि वाड्याचा मी. सुख दुःखाचे साथीदार बनून राहिलो. बाबा, हेही तितकंच खरं. इतर नातेवाईकांची उणी तुम्ही आम्हाला कधीही भासू दिली नाही. आईची उणीव तर कधीच भासू दिली नाही. मला नाही, कुसुमला नाही आणि बाळ नाही. मला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचंय, हे सगळं तुम्ही आम्हाला कधीच का नाही सांगितलं? कारण त्या भयानक भूतकाळाची ओळख तुम्हाला होऊ द्यायची नव्हती. मला माझा भूतकाळ तुमचा होऊ द्यायचा नव्हता. पार्वती वहिनी शुभ्रा बनून आठवणींसकट समोर आली नसती तर कदाचित हे सगळं मी तुम्हाला सांगितलं देखील नसतं. बाबा, आम्हाला कल्पनाही नव्हती तुमच्या या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना, केवढं प्रचंड दुःख दडलंय याची. खरंच तुम्ही या सगळ्याची जरा सुद्धा झळ कधी आमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. आधारवड म्हणजे काय असतं हे खऱ्या अर्थाने कळतंय मला. मधू, पण आता हा वड थकलाय. आपल्या सावलीत वाढणाऱ्यांना उन्हा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून वड खंबीरपणे उभा असतो. पण त्याचा आधार असतो त्याच्या पारंब्या. ज्या तुम्ही आहात.
तुम्ही मला आधारवडाची उपमा दिलीत, पण वड वर्षानुवर्ष उभा असतो, पण मी माणूस आहे. पिकलं पान कधीतरी गळणारच. बाबा, त्याला पर्याय नाही मधु. काळाचा नियम आहे हा. त्याला कोणीही अपवाद नाही. पण त्याआधी नवा वड उभा राहिला तर मला जास्त आवडेल. आजोबा, काय झालं ग बाहुली? तुम्ही असं का म्हणताय आजोबा? आम्हाला हवे आहात तुम्ही. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. आणि प्लीज आता हा विषय नको ना. रडू नकोस बाहुली. मी काय उद्या चाललोय का? अजून बरच बाकी आहे. काळाला खूप काही सांगायचंय. आणि दोन्ही जन्मांमधला मी दुवा असल्यामुळे मला काळाची पावलं दिसतायत. एक मात्र खरं की शास्त्री घराण्यातल्या मृत्यूंची कारणं मला माहीत नाहीत, पण जन्मांची कारणं आता हळूहळू कळायला लागली आहेत. मलाही आणि शुभ्रालाही. आपण उघडते करूया तर एक मिनिट. जड असेल ना हळू. अरे बापरे. बाबा, आता उघडली तर तुम्ही पेटी, पण तुम्हाला माहितीये ही उघडण्याचा आम्ही जवळजवळ 3-4 तास तरी प्रयत्न करत होतो, हो की नाही विष्णू काका? हो, मी तर करवतीने कापूयाच म्हणत होतो. बापरे. पण मग शेवटी उघडली कशी? अगं, महादेव आजोबांच्या कोड्याचा पासवर्ड डिकोड करू. म्हणजे बरं का मधु, ब्रह्मा आणि महेशाच्या पानांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती चपखलपणे बसली. अच्छा, इथे होय. आणि मग पेटी उघडली. बर बर बर. अरे वा. आणि बरं का रे, आतमध्ये हा कागद सापडला. हो, हा बघा. अगो बाई, बघा तरी. हो, आणि आई, ह्याच्यावरचं कोड सुद्धा दादाने सोडवला. हो हो हो. आणि मग ह्याच्याप्रमाणेच ना हे चित्र बघूनच आम्ही तुळशी वृंदावनापाची सावलीची वाट बघत होतो 9 वाजता. 9 वाजता आहे ना. हा, हे काय? ते आम्हाला वाटलं होतं काय फुल आहे, पण तो सूर्य आहे. म्हणून ही सकाळी 9 सावली. वाजताची सावली बघतो. आणि ती सावली. खरंच ग? खरंच खरंच. ती तो खड्डा दिसतोय ना, तिथे आम्ही खोदलं, मग तिथे सापडलं. अच्छा अच्छा अच्छा. अरे बाप रे, माय गुडनेस, सपाट आहे हे सगळं. मला तर हे काही जमलं नसतं बाबा. धन्य आहे, प्रामाणिकपणे सांगतो, आधीची धन्य आहे. आधी म्हणजे तुम्ही सुद्धा सगळे. आणि ही ती चावी अरे बापरे. हो आपल्या खजिन्याची. जड आहे. हो, केवढी आहे. अरे बापरे. हो हो हो. एवढी मोठी चावी. हो, चावी एवढी मोठी, कुलूप किती मोठं. हे शोधायचंय. पण बाबा, मला शोधणार कोण आहे? तुम्ही वेळ लागेल.
तुला बघतोय. आदिनाथ, मेंदू म्हणतोय कामाकडे लक्ष दे आणि मन म्हणतंय तुझ्या समोर इतकं अप्रतिम सौंदर्य आहे ते पाहत राहा. हेच तुझं काम आहे. खूप समजावतो मी मनाला. म्हणतो अरे वेड्या, कधीतरी मेंदूचं ऐक. तर मन म्हणतं शहाण्यासारखे उपदेश करण्यापेक्षा कधीतरी वेड्यासारखा वाग. आज पहिल्यांदा मेंदूने मनाचं ऐकलंय. म्हणजे तुझ्या सौंदर्यापुढे मेंदू सुद्धा फेतूर झालाय मनाला.